नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारीबाबत आली अतिशय महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम रजा नियमावलीनुसार असाधारण रजा नियम 63 नुसार 3 महिने ते 5 वर्षापर्यंत रजा घेता येते. असाधारण रजा म्हणजे काय? कर्मचाऱ्याच्या खाती इतर कोणत्याही प्रकारची रजा शिल्लक नसेल अशा प्रसंगी कर्मचाऱ्यास रजा आवश्यक असेल त्यास असाधारण रजा दिली जाईल. तसेच थेट असाधारण रजेची मागणी केली तरी या प्रकाराची रजा दिली जाते. कायम स्थायी कर्मचारी राज्य शासन सेवेत स्थायी आणि कायम झालेल्या रजा नियमावलीनुसार कोणतीही रजा ही सलग 5 वर्षापेक्षा अधिक काळाकरिता मंजूर करता येत नाही. अस्थायी कर्मचारी साधारणपणे राज्य शासन सेवेत कर्मचाऱ्यांनी सलग 3 वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण केल्यास अशा कर्मचाऱ्यास स्थायित्व प्रमाणपत्र दिले जाते. सदर स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्यांना अस्थायी कर्मचारी म्हणून ग्राह्य धरण्यात येते. सदर अस्थायी कर्मचाऱ्यांना रजा नियम 63 नुसार असाधारण रजा किती दिवस व कोणत्या प्रयोजनाकरिता मिळते? असाधारण रजा काळात पगार आणि इतर भत्ते मिळते का? असाधारण रजा काळामध्ये कर्मचाऱ्यास कोणतेही वेतन मिळत नसले तरी सदर कर्मचारी रजेवर जाण्यापूर्वी घेत असणारे घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता हा रजा काळात सदर प्रयोजनावर खर्च करीत असल्याचे प्रमाणपत्र व संबंधित प्राधिकरणास खात्री पटल्यानंतर सदर घरभाडे भत्ता व स्थानिक भत्त्याचा लाभ घेता येईल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.